काय यार सकाळ सकाळी आलो नुकसान होऊन गेलं. तर गाईज आज इथून क्लिअर माउंटेन दिसत आहे, हे पाहू शकता तुम्ही. गाईज मस्त थंडी थंडी हवा सुटत आहे आणि खूप फ्रेश वाटत आहे. या ठिकाणी ऊन वगैरे काही नाही आहे, कारण आता सध्या तर मी घरीच आहे. तुम्हाला सांगितलं मी यवतमाळला जाणार होतो, पण यवतमाळला जाण्याचा प्लॅन काही कारणामुळे कॅन्सल झाला. तर आहे आणखी मी काही दिवस घरीच. सकाळी सकाळी आलो बाहेर फिरण्यासाठी, पाहू शकता तुम्ही मॉर्निंग वॉकला. काल पण आलो होतो, काल गजानन महाराजच्या मंदिराचा व्लॉग बनवला. तर पाहू शकता या ठिकाणी या टाईपमध्ये आज सकाळची मॉर्निंग. फ्रेंड्स तुम्हाला एक चांगला व्ह्यू दाखवतो, पाहू शकता गाईज. इथं आलो होतो मॉर्निंग वॉकसाठी. मागे पिंकूसोबत आलो होतो मी, इथं व्लॉग वगैरे बनवला होता. या ठिकाणी सनराईज झालेला आहे, पण पूर्ण क्लिअर नाही कारण आभाळ येऊन असल्यामुळे. आणि एक बेस्ट व्ह्यू दाखवतो फ्रेंड्स, तुम्हाला एक बेस्ट व्ह्यू दाखवतो, थांबा आता. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही माउंटेन्स खूप जवळ आहे आमच्या गावावरून. तर या ठिकाणी आज क्लिअर माउंटेन दिसत आहे. नाही तर आभाळ वगैरे असले बद्दल असले दिसत नाही, पण आज क्लिअर दिसत आहे. तर या टाईपमध्ये आज सकाळची मॉर्निंग. तर 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी गवत उगलेलं आहे, गवत आलेलं आहे वरती. कारण 2 ते 3 दिवस कंटिन्यू पाणी पडलं. हे जे ओपन स्पेस एरिया होता इथं पूर्ण आता गवत वगैरे आलेलं आहे. काही ठिकाणी येत आहे, हे कॉर्नरला इथं आलेलं आहे सध्या, आणि तिकडे मदत येणं चालू आहे गवत वगैरे. काही दिवसानंतर पूर्ण हिरवं हिरवी होऊन जाईल, पूर्ण गार्डन टाईप दिसून जाईल आपल्याला. You say you need your space, then pull me close. I read your silence. तर गाईज आज तर इथून क्लिअर माउंटेन दिसत आहे, हे पाहू शकता तुम्ही. खूप जवळ दिसते इथून, व्हिडिओमध्ये तरी दूर दिसत असेल पण त्याचे खूप जवळ आहे ते. इथं मुलं क्रिकेट वगैरे खेळले असतील, त्यांचे स्टंप पडून आहे. स्टंप म्हणजे हेच काळा आणि दगड. इथं मुलं क्रिकेट वगैरे खेळत असतात. मी पण आलो होतो एक वेळा इथं क्रिकेट खेळायला, पण ब्लॉग बनवला नाही याचा. तर गाईज मी तुम्हाला सांगितलं ना, तो पक्षी पेरतेवा म्हणून आवाज करते. तो आता परत आवाज करत आहे, तुम्ही ऐकलाच असेल बॅकग्राऊंडमध्ये. थोडा आवाज कमी होतो त्याचा. परत आपण ट्राय करू इकडं. तर इथून पण माउंटेन दिसत आहे, त्या साईडनेच दिसतच आहे, इथून पण दिसत आहे, कारण सातपुडा रेंजेस खूप लांब आहेत. गाईज मस्त थंडी थंडी हवा सुटत आहे आणि खूप फ्रेश वाटत आहे. या ठिकाणी ऊन वगैरे काही नाही आहे. तर सकाळ सकाळचं एन्व्हायरमेंट एकदम बेस्ट असते मॉर्निंग वॉकसाठी. तर तुम्ही पण येत चला मॉर्निंग वॉकला. जरीचे जळगाव जामोचे असतील त्यांना हा एरिया माहितीच आहे, गजानन महाराजच्या मंदिरामागचा. आणि जे हे व्हिडिओ पाहते जे इथले नसतील त्यांनी पण सकाळी सकाळी मॉर्निंगला जात जा, खूप फ्रेश वाटते. घरी 9-10 वाजेपर्यंत झोपून राहिल्यापेक्षा सकाळी 6 वाजता उठून मॉर्निंग वॉकला गेलेलं कधी बेस्ट. सगळं आल्यावर इथं थोडा वेळ मॉर्निंग वॉक वगैरे केला आणि थोडा व्लॉग पण बनवला. तर आता जाता घरी. व्लॉग आला असेल कारण 8 वाजून 10-15 मिनटं झालेले आहे, तर व्लॉग आला असेल. एन्जॉय करा. तर गाईज एक थोडा प्रॉब्लेम झाला. मी निघाले होतो इथून घरी जाण्यासाठी, तुम्ही व्लॉगमध्ये पाहिलं असेल. मला वापस यावं लागलं गजानन महाराज मंदिरापासून, कारण माझे पैसे पडलेले आहेत खाली, दिसत नाही आहे कुठं आहे. तर जिथं व्लॉग वगैरे बनवलं होतं त्या ठिकाणी परत आलो मी, पण पैसे वगैरे काही दिसत नाही आहे. या ठिकाणी बसून होतो मी, इथपर्यंत आलो रस्त्याने पाहत पण काही दिसले नाही पैसे. कारण मी 2-3 ठिकाणी व्लॉग बनवला, इथं पण बनवला, तिथं झाड होती तिथं पण बनवलं. तिथं जाऊन बघू आपण. काय यार सकाळ सकाळी आलो नुकसान होऊन गेलं. आज म्हटलं आजचा दिवस तरी चांगला जाईल. तर इथं आलो तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी. यार हट, पैसे पडले आता. मी 2-3 ठिकाणी ब्लॉग बनवला ना, आणि ते हात खिशामध्ये होता या टाईपमध्ये, त्याच्यामुळे पडले असेल ते. बघू आता त्या ठिकाणी तिथं झाडाजवळ पण व्हिडिओ बनवला होता. काय यार सकाळी सकाळी नुकसान होऊन गेलं. इथं बनवला होता व्हिडिओ, इथं पण नाही आहे पैसे. आणि या ठिकाणी गेलो होतो मी, इथं या एरियामध्ये गेलो होतो मी. इथं
तर इथं बघू दिसतात का आता, कारण इथून मी तुम्हाला त्या पक्ष्याचा आवाज ऐकवला होता ना, तर इथं पण पडू शकतात. जर गाईज मी एका ठिकाणी बसलो असतो, एका ठिकाणी फिरलो, म्हणजे या फक्त रोडने जर फिरलो असतो तर पैसे दिसून गेले असते, पण बऱ्याच ठिकाणी फिरलो ना, त्याच्यामुळे दिसत नाही आहे ते नेमके कुठे पडले, लक्षात नाही येत आहे. मी खूप ट्राय केला पैसे शोधायचा, पण पैसे वगैरे काही दिसले नाही. पूर्ण एरिया फिरलो मी, तिथपर्यंत गेलो, तिथे व्हिडिओ बनवला होता. आणखी मी जवळपास तिथं मंदिरापर्यंत गेलो होतो, तिथून चालत आलो इथपर्यंत रोडनं, तर इकडे पण काही पैसे वगैरे दिसले नाही मला. तर जाऊ द्या, आता पडणारी गोष्ट आहे, ते पडलीच, आता त्याला काही करू शकत नाही आपण. तर आता जाऊ घरी. जाऊ द्या फ्रेंड्स, जे होते ते चांगल्यासाठीच होते, पाहून घेऊ. पडले तर काही जास्त रुपये नाही पडले, 10 रुपयेच पडले फक्त. पण आपण 1-1 रुपयाला व्हॅल्यू दिली पाहिजे, कारण ते पैसे आहे शेवटी, किती म्हटलं तरी. तर काही तिथं पूर्ण एरिया पाहिला, पैसे वगैरे काही दिसले नाही. त्या ठिकाणी मग अशी मी झाडाचा सिनेमॅटिक व्ह्यू घेतला होता, तुम्हाला माहीत आहे. तर इथपर्यंत आलो मी, तिथं पण पाहिलं, तिथं पण नाही दिसतंय. तर जाऊ दे, आता जाऊ घरी. पडणारी गोष्ट आहे, ते पडणारच होती. ते जर नोट जर असते ना फ्रेंड्स, तर नोट जर असते तर खिशामध्ये राहिली असते बरोबर, पण तो कॉईन असल्यामुळे पळून गेला. कारण मी 2-3 वेळा खिशामध्ये हात घातला आणि बाहेर काढला, त्याच्यामुळे पडला असेल तो व्हिडिओ बनवताना. तर काहीच मंदिराला करू बाय बाय, इथून निघू आता. हा इथला पूर्ण एरिया ग्रीन होते फ्रेंड्स, आता 1-2 हप्त्यात पूर्ण ग्रीन होऊन जाते हा. तर काही सकाळपासून मी ब्लॉग वगैरे नाही बनवला, आता वाजले 5. आता व्हिडिओ ओपन केला, सकाळी बाहेर गेलो होतो फिरायला, बस तेव्हाच ब्लॉग बनवला होता. आता या ठिकाणी चालू आहे कामं वगैरे. कुठे आहे कपडे? येस. तर थोडं आईची मदत करू आपण कामं करायसाठी. क्वालिटी भाई, क्वालिटी मॅटर करते. तर फ्रेंड्स, आता जेवण वगैरे झालेलं आहे, आता करू आपण ब्लॉग एडिट. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ फिरायचं. या ठिकाणी दूध तापवते सध्या मी. तर काही आता होता आर्म रेसलिंगचा मुकाबला, पाहू शकतो माझा अपोनंट कोण आहे. चला स्टार्ट 1 2 3 म्हटलं, स्टार्ट. 1 2 3. मुद्दाम नाही. तर फ्रेंड्स, मी हारलो या ठिकाणी, आई जिंकली. हारू नाही शकत. हारलो मी, एवढी पावर नाही आहे. तू शेतकरी आहे, शेतकरी म्हणजे जास्त पावर असते. इंजिनियर आहेस. इंजिनियर म्हणजे काही ताकद नसते. नाही. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. जीवनात लॉसेस तर खूप वेळा मिळतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे होते ते चांगल्यासाठीच होते, म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास राहायचं.